मला अण्णांचं आश्चर्य वाटलं की एवढं लंब का चाललं की यांचं तिकीट तर ठरलंच होतं. मला हे 2 महिने आधीच माहित होतं की गेवराई त्यांना जाणार आहे आणि आष्टी आम्हाला येणार आहे. आष्टीत त्यांचं तिकीट ठरलं होतं आणि मला माहित होतं तरी लटकले लांबले, मला कळेच ना काय झालं. पण ठीक आहे, जे झालं त्या दिवशी जाहीर झालं, त्यांनी फॉर्म भरला, आता ते उमेदवार आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. मी विनंती करताय तुम्ही सर्वजण मोठ्या मनाने मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा, त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करा. मला पूर्ण विश्वास आहे की 20 तारखेला लोक प्रत्येक मतदार योग्य विचार करून घराच्या बाहेर पडून योग्य निर्णय घेईल आणि सुरेश अण्णांना विजयी करण्यासाठी आपला मूल्य मत देईल. एवढंच मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन करते. वेळ झाल्यामुळे मी फार भाषण नाही करत ना, अण्णांनी खूप सुंदर भाषण केल्यामुळे मला काही भाषणाची आता आवश्यकता वाटत नाही. मी तुमची रजा घेते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते, कामाला लागा.